ये ऐसे नहीं होता मित्रों। मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। अरे ये नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती। क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है? ये जवाब देना पड़ेगा आपको। देश आपसे जवाब मांग रहा है। नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नुकतंच आपण पाहिलं आहे की भारताचा रुपया रेकॉर्ड लो वरती पोहोचला आहे. तो सध्याला आता 81.21 इंडियन रुपीज प्रति डॉलर एवढ्या लो वरती पोहोचला आहे. याचा तुमच्या सामान्य जीवनावरती अनेक गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो. तर त्याबद्दल या व्हिडिओमध्ये तपशीलवार पाहूयात. तर भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आपली किंमत का गमावत आहे, याची कारणे काय आहेत? चला त्यातील काही प्रमुख कारणे पाहूया. पहिले कारण आहे व्यापारातील तूट. भारत मोठ्या प्रमाणात खनिज तेल आयात करतो, त्यामुळे डॉलरची मागणी वाढते. त्यामुळेच रुपयाचं अवमूल्यन होतं आणि आपला रुपया डॉलरच्या तुलनेत त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. महागाई. भारतातील महागाई अमेरिकेच्या तुलनेत जास्त असल्याने रुपयाचं मूल्य कमी होत आहे. महागाईमुळेच वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, ज्यामुळे रुपयाची क्रयशक्ती कमी होते. परकीय गुंतवणूक कमी होणे हा सुद्धा रुपया कमी होण्यामागचं कारण एक असू शकतो. ऍक्च्युली तो आहेच, कारण मागील काही दिवसापासून तुम्ही बघितलं असेलच की FIS जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत ते स्टॉक मार्केटमधून पैसे विथड्रॉ करत आहेत, कारण गुंतवणूकदारांवर सध्याला एक अनिश्चिततेचे वातावरण त्यांच्या डोक्यावर घोंगत आहे. जसं की अमेरिकेमध्ये जे नवीन प्रेसिडेंट आले आहेत डोनाल्ड ट्रम्प, हे तेथे काय ट्रेड पॉलिसी अप्लाय करतात त्यानुसार इथला जो मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यावरती जो इम्पॅक्ट होणार आहे तो पाहूनच आता गुंतवणूकदार पुढची त्यांची दिशा ठरवतील. म्हणजे यासारख्याच जागतिक आणखी अनिश्चित घटना आहेत ज्यामुळे रुपयाचं अवमूल्यन होत आहे. त्यासोबतच अनेक देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती सुद्धा आहे, जसे की रशिया युक्रेन आणि इकडे मध्य आशियामध्ये सुद्धा काही देश इस्रायल आणि त्यांच्या जवळील देश यांच्यामध्ये सुद्धा युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे रुपयाचं अवमूल्यन होते. यासारख्या अनिश्चित घटनांमुळे सुद्धा गुंतवणूकदार आपले परकीय गुंतवणूक कमी करतात आणि त्याचा इम्पॅक्ट तेथील लोकल करन्सीवरती होतो. तर याचे तुमच्या सामान्य माणसांच्या जीवनावरती काय परिणाम होतात हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमधून समजून घेऊयात. तर रुपयाचे सामान्य जीवनावरती सुद्धा अनेक परिणाम होतात, जसे की महागाई. तर आपण अनेक गोष्टी आयात करतो आणि त्याच्या किमती म्हणजे रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे त्यासाठी आपल्याला जास्त पैसे पे करावे लागतात आणि त्यामुळे आपली लोकल महागाई वाढते. त्यासोबतच प्रवासी खर्च सुद्धा वाढतो. जसं की आपण एखाद्या देशात बाहेरच्या देशात प्रवास करायचा असेल तर त्याला लागणारे तिकीट आपण डॉलरमध्ये घेतो, त्यासाठी आपल्याला डॉलरमध्ये पैसे पे करावे लागतात आणि डॉलरची किंमत वाढते, ज्यामुळे तुम्हाला एका डॉलरसाठी जास्त पैसे सुद्धा पे करावे लागतात. रुपयाचं डिप्रिसिएशन झाल्यामुळे तुमची बचत सुद्धा कमी होते, कारण महागाई वाढल्यामुळे रुपयाचं व्हॅल्युएशन कमी होतं आणि त्याचा तुमच्या जे बचत केलेल्या पैसे आहेत त्यावरती सुद्धा परिणाम होतो. कर्ज घेणे सुद्धा त्याचे सुद्धा महागाई वाढतच जाते आणि त्याचा तुमच्या जीवनावरती परिणाम होतोच. आपण लार्ज सगळे इम्पोर्ट हे क्रूड ऑइल करत असल्यामुळे क्रूड ऑइल सुद्धा आपल्याला महागच खरेदी करावी लागतं आणि त्याचा सुद्धा परिणाम सामान्य जीवनावर होतो. यासोबतच काही सकारात्मक
गोष्टी सुद्धा आहेत. जसे की आपण जे निर्यात करतो त्यासाठी कमी डॉलर मध्ये, म्हणजे सपोज जर $5 मध्ये सुद्धा आधी निर्यात करत असून आता सुद्धा जर $5 मध्ये करत आहोत, तर ते $5 साठी आपल्याला ₹85 मिळतात. हे काही गोष्टींसाठी सकारात्मक आहे. त्यातल्या त्यात भारतातून IT इंडस्ट्री मधून ज्या सेवा आपण बाहेरच्या देशांसाठी, युरोपियन देशासाठी देतो, त्यासाठी सुद्धा हा सकारात्मक गोष्टी आहेत रुपयाचं डिप्रिसिएशन होणं. तर रुपयाचं अवमूल्यन सुधारण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. जसे की आपली निर्यात वाढवणे. निर्यात वाढवण्याचे धोरण तयार करणं आवश्यक आहे, ज्यामुळे डॉलरची आवक वाढेल आणि रुपयाचं मूल्य स्थिर राहील. परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, जसे की आपल्या इथे टुरिझमसाठी भरपूर स्कोप आहे, परंतु आपल्या इथले टुरिझम तेवढी डेव्हलपमेंट झाली नाही, तर ते सुद्धा आपल्याला करता येईल. मेक इन इंडिया सारखे प्रोग्राम आपल्याला यशस्वीपणे रन केले तर आपल्या देशात रुपयाचं ॲप्रिसिएशन चांगलं होऊ शकते. त्यामुळेच आयातीवरील अवलंबित्व सुद्धा कमी होऊन आपण रुपयाचे ॲप्रिसिएशन करू शकतो आणि आपल्या देशाचे प्रगतीत हातभार घडवून आणू शकतो. त्यासोबतच भारतीय रिझर्व्ह बँक रुपया स्थिर करण्यासाठी आर्थिक धोरणामध्ये हस्तक्षेप करू शकतात. व्याजदर नियंत्रित करणे आणि विदेशी चलनसाठा वाढवणे हे काही उपाय त्यांच्या दृष्टिकोनातून ते करू शकतात. जिस प्रकार से डॉलर मजबूत होता जा रहा है, रुपया कमजोर होता जा रहा है, विश्व व्यापार में भारत टिक नहीं पाएगा। हमारे व्यापारी जो माल बाहर भेजते हैं, हमारे व्यापारी जो माल बाहर से लाते हैं, इस बोझ को सह नहीं पाएंगे। इवन भारत सरकार जो चीजें लाती है, भेजती है, उसको सहना मुश्किल हो जाएगा। और दिल्ली की सरकार जवाब नहीं दे रही है कि नेपाल का रुपया कोई प्रॉब्लम नहीं है, बांग्लादेश की करेंसी को कोई प्रॉब्लम नहीं है, पाकिस्तान की करेंसी को कोई प्रॉब्लम नहीं है, श्रीलंका की करेंसी को कोई प्रॉब्लम नहीं है। हमारे अड़ोस पड़ोस में छोटे 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 देशों को भी डॉलर के मुकाबले में कोई नुकसान नहीं हो रहा है। देश जानना चाहता है, प्रधानमंत्री जी, ऐसा क्या कारण है कि आज अकेला हिंदुस्तान का रुपया डॉलर के मुकाबले गिरता ही चला गया, गिरता ही चला गया, और क्यों चला गया? और मैंने साफ मांग की है, ये सिर्फ आर्थिक कारणों से नहीं हुआ है, ये आपकी भ्रष्ट राजनीति जो चली है दिल्ली से, उसका इसके अंदर बहुत बड़ा रोल है। बहुत गंभीरता से आरोप लगा रहा हूं। तर रुपयाच्या मागे थोडं राजकारण सुद्धा असतं. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहून घेतल्यात आणि अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओसाठी आपण पाहत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद. आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.